स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी कॅमेरा येण्यासाठी कुणी उठलं की आरोप करतात. लोकांना कॅमेरासमोर दिसला की ज्या प्रकारे अभिनय सुचतो त्या प्रकारे अभिनयातून बेछूट असे गोळीबार होतात. त्यातलं तथ्य माहीत नसतं. विक्रम गोखलेंनी जागा मेघराज भोसलेंनी त्यांच्या नावावर केली. अतिशय हास्यास्पद आरोप आहे ते. कुठली संस्था असेल तर त्या संस्थेची खरेदी विक्री करताना ती संस्था जात नसते तर संस्थेचे पदाधिकारी साईन करत असतात. तुम्ही चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष होता. तुमचे कार्यकाळात काय काय काम केले? मेघराज राजे भोसले आणि कार्यकारिणीने काय काम केलं, मागील 55 वर्षात महामंडळ स्थिती काय होती, आता महामंडळ कुठे गेले आहेत, किती सुधारणा आम्ही केल्यात. आता आम्ही स्वतःचं एक पुण्यामध्ये ऑफिस विकत घेतलं. मुंबईमध्ये स्वमालकीचं ऑफिस नव्हतं. अंधेरीसारख्या अंधेरी वेस्टमध्ये जिथे अशा परिसरात आम्ही स्वमालकीचं ऑफिस घेतलं. ही महत्त्वाची कामं आहेत. त्याचबरोबर वृद्ध कलावंतांचं मानधन असेल, अडचणकाळी कलाकारांना मदत करणे, ज्यावेळेस आरोग्याविषयी काही अडचणी आल्यात, असे असंख्य कामे आम्ही केलेले आहेत. आत्तापर्यंत मी स्वतः कोणावर केस कधी एकही सुद्धा केस केलेली नाही, परंतु माझ्यावर असंख्य केसेस टाकून सतत मला बदनाम करण्याचा डाव केला. ज्या माझ्या काळात माझ्या संपूर्ण कार्यकारिणीचे मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि एवढं चांगलं काम करता आलं. नमस्कार, मी पूजा. स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपल्यासोबत आहेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मेघराज राजे भोसले. आज आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. तर सर, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. येस सर. सर, तर चित्रपट महामंडळाचे इलेक्शन अचानक लागले, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, निश्चितच बऱ्याच सभासदांना हा प्रश्न आहे की अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं इलेक्शन हे बरेच वर्ष झालं नाही आणि अचानक काय झालं की एकदम 4 दिवसात इलेक्शन लागलं. हा आम्हालाही प्रश्न होता. ज्यावेळेस काही सभासद अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे, कारण महामंडळाची संख्या पाहिली जवळजवळ 60 ते 65 हजार अ वर्ग ब वर्ग सभासद आहेत. यातून जवळजवळ 45,000 अवर्ग सभासदांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून काही सभासद कोर्टामध्ये गेले होते. मी स्वतः त्यांना सपोर्ट केला होता, कारण मीच ते सभासद केले होते, त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा ही माझीसुद्धा इच्छा होती. परंतु काही ज्यांना या लोकांचा विरोध होता, या 45,000 सभासदांना मतदान होऊन द्यायचं नव्हतं, म्हणून हे लोक सुप्रीम कोर्टात गेले. दिनांक 7 मेला सुप्रीम कोर्टाने त्याचा स्थगिती उठवली आणि लवकरात लवकर हायकोर्टच्या माध्यमातून सभासद संख्या फायनल करून इलेक्शन घ्यावं असा सुप्रीम कोर्टाचा आदेश होता. त्याप्रमाणे हायकोर्टही पुढच्या 2 दिवसात निकाल देणार होतं, परंतु समोरच्या पार्टीचे वकील मुद्दाम उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे 8 तारखेला आणि 9 तारखेला निकाल झाला नाही मेमध्ये. त्यानंतर चॅरिटीने अचानक निर्णय घेतला, कारण हायकोर्टने सांगितलं होतं की 10 मेला सुट्ट्यानंतर 10 जूनला याचा निकाल देऊ असं हायकोर्टने सांगितलं होतं. आणि निश्चितच आम्हाला अपेक्षा होती की सर्व 45,000 अवर्ग सभासदांना न्याय मिळेल आणि त्यातून एक चांगलं इलेक्शन होईल. योग्य कार्यकारिणी त्याच्यावर सर्व मते निवडून येईल असं मला वाटत होतं. परंतु हे होत असताना काही लोकांनी काहीतरी गडबड केली, त्यामुळे अचानक इलेक्शन लागलं. 18 तारखेला त्याची अधिसूचना निघाली आणि पूर्वीचंच इलेक्शन ते कंटिन्यू झालं. 19पासून फॉर्म भरती झाली, त्यामुळे आम्हाला तो निश्चित धक्का होता. परंतु आम्ही 19, 20, 21, 22 या 4 दिवसामध्ये पूर्ण 17 लोकांचं आमचं पॅनल तयार केलं आणि पॅनल उभा केलं आणि अशा प्रकारे अतिशय धक्कादायक असलेल्या या इलेक्शन प्रोसेसमध्ये आम्ही भाग घेतला आणि आता त्यासाठी लढवत आहोत. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप केले जातात, त्याबद्दल काय सांगाल सर? नाही, पूर्वी चित्रपट महामंडळी कलावंतांची संस्था म्हणून अतिशय सौजन्याने एकमेकांचे लोक वावरत होते. परंतु आजकाल स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी कॅमेरा येण्यासाठी कुणी उठलं की आरोप करतात. लोकांना कॅमेरासमोर दिसला की ज्या प्रकारे अभिनय सुचतो त्या प्रकारे अभिनयातून बेछूट असे गोळीबार होतात. त्यातलं तथ्य माहीत नसतं आणि यातूनच आरोप आहे. त्यात कुठलंही तथ्य नाही आहे. पूर्ण पारदर्शी असं आम्ही गेली कार्यकारिणीने काम केलेलं आहे. आमच्या कार्यकारिणीमधल्या एकाही व्यक्तीने एकाही रुपयाची कुठला गडबड केलेली नाही, त्यामुळे आम्हाला कुठलीच भीती नाही. असं असतं तर आत्तापर्यंत कोर्टात गेले असते. आम्ही नेहमी म्हणायचो तुम्हाला कुठली शंका असेल तर ती निश्चित करा, फक्त मीडियासमोर बोलू नका, तर त्याच्यावर कायदेशीर आमच्यावर कारवाई करा, आमच्यावर कोर्टात जावा, आमच्यावर आरोप असतील जे तुम्हाला वाटतं ते खरे असतील तर सांगा. तर हे न करता फक्त मीडियासमोरच फक्त तुम्ही बोलता, हे करता ते चुकीचं आहे, दिशाभूल करणार आहे. परंतु सभासद सुज्ञ आहेत,
मेघराज राजे भोसले आणि कार्यकारिणीने काय काम केलं मागील 10 वर्षात, मागील 55 वर्षात महामंडळ स्थिती काय होती, आता महामंडळ कुठे गेले आहेत, किती सुधारणा आम्ही केल्या आहेत, ह्या सभासदांना माहीत असल्यामुळं ते कुठलीच गोष्ट प्रूव्ह करू शकत नव्हते. आत्तापर्यंत जेवढ्या माझ्यावर केसेस टाकल्या, फक्त केस टाकणे, दररोज उठणे आणि केस टाकणे, हे करत असताना कुठल्याही केसमध्ये ते प्रूव्ह करू शकले नाहीत. फक्त मला बदनाम करण्याचा हा एकमेव डाव होता आणि या डावातूनच त्यांनी अचानकपणे इलेक्शन लावलं आणि आम्ही त्याला सामोरे जात आहोत. ग्रेट सर. तुम्ही चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष होता. तुमचे कार्यकाळात काय काय कामे केली सर? आपण पाहिलं तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळामध्ये मागील 5 वर्षात असंख्य कामं झाली, असंख्य कामे आमच्याकडून करणे बाकी आहे. यात प्रामुख्याने चित्रपट महामंडळाचं मुख्य कार्यालय असलेल्या कोल्हापूरमध्ये अद्ययावत अशी रेल्वे स्टेशनसमोरची जागा आम्ही विकत घेतली. अतिशय सुंदर अशी जागा आहे, तिचं इंटेरियर काम चालू आहे आणि सुसज्ज असं चित्रपट महामंडळाचं मुख्य कार्यालय आपल्याला दिसेल. त्याचप्रमाणे पुणे हे नेहमीच महामंडळाच्या पाठीशी राहिलेले आहेत. असंख्य मोठे मोठे फिल्म्स असतील, वितरण असेल, हे पुण्यामध्ये जास्त चालतं, परंतु तिथं स्वतःचं ऑफिस नव्हतं. दर 6 महिन्यांनी वर्षांनी ऑफिस बदललं जायचं, त्यामुळे बरेच लोकांच्या त्रास होते. तर आम्ही स्वतःचं एक पुण्यामध्ये ऑफिस विकत घेतलं. मुंबईमध्ये स्वमालकीचं ऑफिस नव्हतं. अंधेरीसारख्या अंधेरी वेस्टमध्ये जिथे पूर्ण फिल्म इंडस्ट्री काम करते, अशा परिसरात आम्ही स्वमालकीचं ऑफिस घेतलं. ही महत्त्वाची कामं आहेत. त्याचबरोबर वृद्ध कलावंतांचं मानधन असेल, अडचणकाळी कलाकारांना मदत करणे, ज्यावेळेस आरोग्याविषयी काही अडचणी आल्यात, असे असंख्य कामे आम्ही केलेले आहेत. ज्या प्रकारे महामंडळाच्या ठेवी वाढवल्या, त्यात महामंडळाचा कुठलाही न पैसा वापरता चित्रकर्मी पुरस्कार आम्ही आयोजित केले, चित्रभूषण पुरस्कार झाले. असंख्य निर्मात्यांना अनुदान मिळावे, कोविड काळामध्ये झालेल्या निर्मात्यांच्या अडचणीमध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहावं म्हणून सुद्धा निर्मात्यांच्या यासाठी पाठपुरावा केला. कोल्हापूर चित्रनगरी असेल, नाशिकमध्ये चित्रनगरी व्हावी, नागपूरमध्ये व्हावी, यासाठी प्रयत्नशील राहिलो. कोल्हापूर चित्रनगरीमध्ये अनेक फंड्स आणले, नवीन टेक्निशियन तयार व्हावेत म्हणून आणि कार्यशाळा आम्ही घेतल्या. असे असंख्य कामे जे आमच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध होतील ते आम्ही केलेली आहेत. येस सर, त्या तुमच्या सपोर्टने दिसतच आहे. चित्रपट निर्मितीमध्ये विविध घटक आहेत, निर्माता, कलाकार, कामगार, यांच्यासाठी आपल्या मनात काय आहे? नाही, सर्वात मोठा या चित्रपटसृष्टीचा मुख्य खांब असेल तर तो निर्माता असतो. निर्माता जगला, निर्माता तर तो एक्सपेन्सेसमधनं बाहेर आला तर तो पुढचा पिक्चर काढेल, आणि एक निर्माता जगला तर शेकडो कुटुंब त्याच्यावर अवलंबून असतात आणि त्यांना काम मिळत असतं. तर प्रामुख्याने मी स्वतः एक निर्माता आहे, त्यामुळे निर्मात्यांसाठी काम करणे माझं कर्तव्य आहे. आत्तापर्यंत जो 3 ते 4 मोठ्या कार्यशाळा आम्ही घेतल्या. निर्मात्यांचा प्रामुख्याने विषय की मराठी चित्रपट थिएट्रिकल चालत नाहीत, तर यासाठी काय करावं, वितरण व्यवस्थेमध्ये काय करावं, यासाठी आम्ही अभ्यास केलेला आहे. स्वमालकीचे थिएटर्स कशी होतील, महामंडळ कसे ते चालू शकतं, हे सुद्धा आम्ही ठरवलेलं आहे. तो सुद्धा प्लॅन आमच्या डोक्यात आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय वितरण असेल, आंतरराष्ट्रीय महोत्सव असतील, फिल्म फेस्टिवल असतील, वेगवेगळे मोठे अवॉर्ड शो असतील, यामध्ये मराठी चित्रपट कसे जातील, मराठी चित्रपटांना अनेक उत्पन्न साधनं कसे मिळतील, सॅटेलाईट राईट्स असतील, OTT राईट्स असतील किंवा इंटरनॅशनल राईट्स असतील, हे इझिली निर्मात्यांचे कसे विकले जातील, यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर टेक्निशियन लोके नवीन घडावीत, त्यांना वेगवेगळ्या म्हणजे कॅमेरामनपासून इतर नवीन टेक्नॉलॉजीमध्ये बदल होत असतो, तर अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करून त्यांनाही टेक्निकली स्ट्रॉंग करणं. त्यानंतर स्पॉट बॉयज, लाईटमॅनसारखे जे आपण म्हणतो ना, जे बॅकस्टेज कामगार असतात, तर हे कुशल कामगार नवीन कसे तयार होतील. आजकाल बरेच कुशल कामगार कमी होत चालले, तर नवीन त्यांना ट्रेनिंग देणं, त्यांच्या सेफ्टीची काळजी घेणं, निर्मात्यांनी असलेल्या शूटिंगच्या वेळेस अख्ख्या युनिटची जबाबदारी असते, तर अशा वेळी त्यांचा इन्शुरन्स काढणे. सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तो आरोग्यविषयी कलावंतांचा, तर त्यांचा मेडिक्लेम काढणं, शासनाची जी मान्यता आपली रद्द केलेली ती मान्यता पूर्वरत करणं, असे अनेक आमचे विजन आहेत आणि ते आम्ही निश्चितच पुढच्या या कार्यकारिणीमध्ये पूर्ण करेल. सर, जसे की तुम्ही आत्ताच बोललात, जागतिक पातळीवरती आपण ऑलरेडी चित्रपटसृष्टीत मदत करत आहात. सो परत एकदा मला तोच प्रश्न विचारायचा, त्यांच्या मदतीसाठी महामंडळ काय करणार आहे? आपण पाहतो की कान फेस्टिवल असेल किंवा इतर अनेक फेस्टिवल आमच्या काळात आम्ही तिथे मराठी चित्रपट निर्मात्यांचे चित्रपट पाठवू लागलो. अशा अनेक देशाबाहेर फेस्टिवल होतात जिथे मराठी निर्माता पोहोचू शकत नाही, तर महामंडळाची एक स्वतःची यंत्रणा अशी असेल की त्यांच्या माध्यमातून त्यांना त्यातून पूर्ण हेल्प केली जाईल. त्यांना एक खिडकी योजनेतून तो चित्रपट कुठल्या फेस्टिवलमध्ये जाईल,
अनेक बिझनेस मार्केट्स असतात की ज्या मार्केटमध्ये राईट्स विकले जातात. तर आता देशात परदेशात सुद्धा आपल्या मराठी फिल्मचे राईट्स घेतले जातात. डबिंग करून फिल्मचे राईट्स विकले जातात, रिमेकचे राईट्स विकले जातात. तर अशा फेस्टिवलमधून निर्मात्यांना ते राईट्स विकून देणे, सॅटेलाईट राईटसाठी किंवा OTTमध्ये निर्मात्यांना डायरेक्ट कोणी चॅनल खरेदी करत नाही, तर महामंडळाच्या माध्यमातून त्यांच्याशी चर्चा करणे आणि सॅटेलाईट राईट्स OTTचे मध्यस्थी म्हणून महामंडळ काम करेल. त्याचबरोबर निर्मात्यांना ऑडिशन घ्यायचे असेल, कलावंतांना ऑडिशन द्यायचे असेल, तर वेगवेगळ्या ठिकाणी न करता महामंडळाच्या ऑफिसमध्येच ऑडिशन करून ती निर्मात्यांपर्यंत पोचले जाईल, जेणेकरून मराठी कलावंत जे महामंडळाचे रजिस्टर सभासद आहेत त्यांना प्रेफरन्स मिळेल. असे अनेक कामे आम्ही केलेली आहेत आणि भविष्यात करणार आहोत. सर, खूप छान. मला लास्ट प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मतदारांना काय आव्हान द्याल? मला या माध्यमातून मतदारांना एवढं सांगणार आहे, 5 वर्ष इलेक्शन लेट झाली. 2021ला कार्यकाल संपला आणि मी पहिला अध्यक्ष असेल की कार्यकाल संपल्यानंतर मी स्वतः इलेक्शन लावलं होतं. परंतु काही लोकांच्या वेगळ्या विचारामुळे ते इलेक्शन रद्द झालं. परत चॅरिटीने इलेक्शन लावलं, परंतु मतदार यादी कमी असल्यामुळे 65,000 सभासदांचं भवितव्य फक्त 3,400 सभासद ठरवणार असल्यामुळे काही लोक हे हायकोर्टात या इलेक्शनवर स्टे आणला. निश्चितच त्या सभासदांचं म्हणणं मला खरं वाटलं, पटलं, म्हणून मी त्यांना पाठिंबा दिला. यात 32 वेळा या लवादाचा हायकोर्टपुढे हेअरिंग झालं. त्या 32 वेळा आपले त्या मुलांचे वकील हजर होते, परंतु काही लोकांना हे सॉल्वच करायचं नव्हतं, इलेक्शन लावूनच द्यायचं नव्हतं. तर त्यामुळे त्यांनी चालढकल करत फक्त 8 ते 10 वेळा फक्त त्यांचे वकील हजर राहिले, जेणेकरून या रिझल्टला वेळ लागला. आणि ज्यावेळेस रिझल्ट येण्याची वेळ आली, या सभासदांना न्याय मिळण्याची वेळ आली, त्यावेळेस अचानक 15 दिवस कमी असताना काही गडबडीने इलेक्शन लावलं गेलं. हे अतिशय अन्यायकारक आणि त्या सभासदांना न्याय मिळवून देणारं काम काही लोकांनी केलेलं आहे. आत्तापर्यंत मी स्वतः कोणावर केस कधी एकही सुद्धा केस केलेली नाही, परंतु माझ्यावर असंख्य केसेस टाकून सतत मला बदनाम करण्याचा डाव केला, की ज्या माझ्या काळात माझ्या संपूर्ण कार्यकारिणीचे मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि एवढं चांगलं काम करता आलं. परंतु कुठेतरी खोटी अफवा पसरवणं, बदनाम करणे, महामंडळ कोल्हापूरमधून घेऊन चालले आहेत असं दाखवणे. आम्ही घटना दुरुस्ती केली. घटना दुरुस्तीमध्ये नृत्य कलावंतांसाठी एक संचालक मंडळ वाढवलं, गायकांसाठी एक संचालक वाढवला, असे अनेक उपक्रम केले. आणि निश्चित या माध्यमातून सांगू इच्छितो की 7 जूनला मतदान आहे. आपण कुठल्याही थापांना बळी पडू नका. आपली कुठलीही शंका, मला कालच ऐकायला की विक्रम गोखलेंनी जागा मेघराज भोसलेंनी त्यांच्या नावं केली. अतिशय हास्यास्पद आरोप आहे ते. मला वाटते कुठलीही संस्था असेल तर त्या संस्थेची खरेदी विक्री करताना ती संस्था जात नसते, तर संस्थेचे पदाधिकारी साईन करत असतात. विक्रम गोखलेने सरांनी अतिशय विश्वासाने चित्रपट महामंडळाला वृद्धाश्रमासाठी 2 एकर जागा दिली आणि ती माझं काम बघून माझे विश्वास म्हणून दिले. त्याबद्दल त्यांचे व्हिडिओ आहेत. फक्त मेघराजला पण मी देतो आहे. नाहीतर त्यातली 1 एकर जागा ते सिंटाला देणार होते, 1 एकर जागा महामंडळाला देणार होते. परंतु बरेच दिवस ते डॉक्युमेंट होत नव्हते, सिंटावाले इंटरेस्ट दाखवत नव्हते आणि ते खरेदी विकत करायचं तर 70-80 लाखाची स्टॅम्प ड्युटी बसत होती. यासाठी काय मार्ग काढावा, तर मी बऱ्याच वकिलांचा सल्ला घेतल्यानंतर शासनाच्या मदतीने ती आपण लीजवर घेतलेली 1 रुपयाच्या लीजवर 990व्या वर्षाचा करार करून ती घेतली. त्या माध्यमातून महामंडळाचा फार मोठा खर्च होऊ नये आणि हे डॉक्युमेंट करण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे सायनिंग कोण करते, यांच्यातर्फे मेघराज भोसले अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष संजय टुबे अशी सही आहे. म्हणजे ती जागा माझ्या आणि संजय टुबेंच्या नावावर झाली नाही, तर ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नावावर झालेले आहे. मी आज डॉक्युमेंटसुद्धा व्हायरल केलेले आहेत त्याचे. लोकांनी पाहावे, खात्री करावी. सहाय्यक दुय्यम निबंधक बुळशी इथे डॉक्युमेंट झालेले गव्हर्नमेंट रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहेत. त्याची योग्य ती स्टॅम्प ड्युटी आपण भरलेली आहे. त्यामुळे अशा ज्या खोट्या व्यक्तींचे जे स्वतः काही सिद्ध करू शकले नाही, त्यांनी कुठलंही कर्तृत्वान काम केलेलं नाही आणि काम करणाऱ्यांच्या मागे फक्त लागायचं आणि त्यांना त्रास द्यायचा हा ज्यांचा उद्देश आहे, यांच्या कुठल्याही बोलतापांना बळी पडू नका. 7 जूनला आपलं मतदान कुठल्या ठिकाणी आहे, कोल्हापूरमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, नाशिकमध्ये आहे का सोलापूरमध्ये आहे, याची खात्री करा आणि महामंडळाचं कार्ड घेऊन जा. आपले कार्ड रिन्युअल नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, कारण अचानक इलेक्शन लावल्यामुळं ती अट नाही आहे.
कुणाकडे कार्डच नसेल तर तीही काळजी करू नका. तुम्ही आपलं आधार कार्ड घेऊन जावा. आधार कार्डवर सुद्धा आपल्याला मतदान करता येईल. परंतु आपल्या मतदानाचा हक्क नक्की बजावा. आणि आमच्या समर्थ पॅनलचं जे समर्थपणे या महामंडळाची दोर आम्ही भविष्यात सांभाळणार आहोत, याच्या पतंग या चिन्हावर शिक्का मारून माझ्या 14च्या 14 सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा. यापूर्वीच आनंदजी शिंदे आणि विजय खोचीकर हे आमचे 2 बिनविरोध निवडून आलेले आहेत. आनंदी शिंदेसारखा मोठा गायक बिनविरोध निवडून आलेले आहेत. विजय खोचीकरांसारखे मोठे संकलक बिनविरोध निवडून आले. मी त्याबद्दलही आपला आभार मानतो आणि आम्हालासुद्धा आपण बहुमताने निवडून द्याल याची खात्री बाळगतो. धन्यवाद. सर, नक्की जिंकून येईल. थँक्यू सो मच. तुम्ही तुमचा अमूल्य टाईम आमच्या स्टार महाराष्ट्रासोबत दिल्याबद्दल. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.